नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेट लॉस विषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वजन कमी करण्यासाठी कॅलरीजचे नियंत्रण आणि शारीरिक हालचाल अत्यंत महत्त्वाची असते. आहारातील गोड पदार्थ, जंक फूड आणि तेलकट अन्न तुम्ही पूर्णपणे टाळले पाहिजे. त्याऐवजी आहारामध्ये प्रोटीन म्हणजेच डाळी, पनीर, अंडी आणि फायबर म्हणजेच फळे आणि भाज्या यांचा समावेश तुम्ही वाढवला पाहिजे. दररोज किमान 30 ते 45 मिनिटे तुम्ही चाललं पाहिजे, म्हणजे चालण्याचा व्यायाम झाला पाहिजे किंवा काही योगासनं केली पाहिजे. वजन कमी करण्यासाठी तुम्ही या नियमांचा अवलंब नियमित केला पाहिजे. एक तर आहारात बदल म्हणजेच साखर आणि मैदा तुम्ही पूर्णपणे बंद केला पाहिजे. कोल्ड ड्रिंक्स, बिस्किटे, केक आणि पांढरी साखर यासारखे पदार्थ शरीरात चरबी वाढवतात. दुसरं म्हणजे भरपूर पाणी प्या. जेवणाआधी अर्धा तास पाणी प्यायल्याने अति खाणे तुम्हाला टाळता येते. दिवसभरात कमीत कमी 2.5 ते 3 लिटर तुम्ही पाणी प्यावे. प्रोटीन आणि फायबर म्हणजे सकाळच्या नाश्त्यात आणि जेवणात भाज्या, सॅलड, कडधान्ये आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असला पाहिजे. यामुळे पोट जास्त वेळ भरलेले असते. लहान ताट वापरले पाहिजे. जेवणासाठी लहान ताट किंवा प्लेट वापरल्यास नकळतच आहाराचे प्रमाण कमी होते. नंतरचा उपाय म्हणजे व्यायाम आणि हालचाल. तुम्ही नियमित व्यायाम केला पाहिजे. रोज किमान 30 मिनिटे तरी जलद चालणे म्हणजे ब्रिस्क वॉक घेतला पाहिजे. त्याचबरोबर धावणे, सायकलिंग किंवा पोहणे यासारखे कार्डिओ व्यायाम देखील तुम्ही केले पाहिजे. त्याचबरोबर घरगुती व्यायाम, एअर सायकलिंग, पुशअप्स आणि सूर्यनमस्कार यासारखे व्यायाम घरच्या घरी करता येतात. त्याचबरोबर कायम सक्रिय राहा. एकाच जागी जास्त वेळ तुम्ही बसून राहू नका. शक्य असेल तिथे लिफ्ट ऐवजी जिन्याचा वापर करा. तिसरं आणि महत्वाचं म्हणजे जीवनशैली आणि झोप, म्हणजे लाईफस्टाईल अँड स्लीप. पुरेशी झोप घ्या. रोज रात्री किमान 7 ते 8 तासांची तरी गाढ झोप घेणे आवश्यक आहे. अपुऱ्या झोपेमुळे भूक वाढवणारे हार्मोन सक्रिय होतात. त्यामुळे तुमचे वजन वाढू शकते. सकाळची सुरुवात तुम्ही कायम कोमट पाण्यात लिंबाचा रस किंवा मध टाकून पिणे पचनशक्ती सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते. त्याचबरोबर तुम्ही तणावापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. ताणामुळेच शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. म्हणूनच ध्यान म्हणजेच मेडिटेशन किंवा योगासने तुम्ही केली पाहिजेत. यासारखे छोटे छोटे बदल तुम्ही घडवून कायम तुमचे वजन नियंत्रणात ठेवू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.